जन्म दिनांक 9 मे 1540, मृत्यू दिनांक 19 जानेवारी 1557. मेवाड साम्राज्याचा राजा म्हणून जगप्रसिद्ध नाव असणारे महाराणा प्रताप आणि त्यांचा घोडा, ज्या घोड्याचं नाव होतं चेतक, की जो खूप वेगवान घोडा होता आणि इतिहासामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे. असा हा घोडा होता चेतक. आणि चेतक हा सध्याच्या स्थितीला साहित्य परंपरेचा एक भाग आहे. आणि त्याबद्दलच आमच्या इयत्ता तिसरीचे विद्यार्थी महाराणा प्रताप यांचे गीत सादर करते. जो लिए प्रतिज्ञा बढ़ चला, नहीं रुकने को ये उड़ चला. भारत की माटी की रक्षा करने महाराणा प्रताप इतिहास गढ़ चला. मैं महाराणा प्रताप और मैंने ये प्रतिज्ञा ली है, लड़ूंगा चाहे मरूंगा, अपनी मातृभूमि की रक्षा अवश्य करूंगा. करना है संहार, पहला और अंतिम दोनों हो मेरा वार. माथे पर बांधे कफन, साथी मेरी तलवार. मैं माटी के लिए ही जीऊं, है यही मेरा संहार. तूफान
आवडला की नाही परफॉर्मन्स? पुन्हा कुणाला आवडला? नक्की? वंशज आम्ही छत्रपती आणि गुरु गोविंदांचे, तसेच आमच्या महाराणा प्रतापयाचे. काय व्याळली माय कुणाची आम्हा संगे लढण्याची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची. इतिहास साक्ष देतो की आम्ही होतो कोण आणि आम्ही आहोत कोण, याचं मूर्तिवंत उदाहरण महाराणा प्रताप याच्या गाण्यातून आमच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेले. माझ्या स्टेजच्या समोर बसलेल्या पालकांना एक विनंती आहे की आम्ही खुर्च्यांमध्ये अंतर ठेवलं होतं, त्या खुर्च्या वेळोवेळीमध्ये जवळ आल्या, तर त्या सर्व पालकांना विनंती आहे की पहिल्यांदा खुर्च्या बाजूला घ्यायच्या आहेत, कारण मधल्या जागेमध्ये आम्हाला एक सरप्राईज परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचं आहे. सर्व मधल्या पालकांना विनंती आहे की आपण ती जागा मोकळी करायची आहे, नाही तर मला पर्टिक्युलर इथून नाव घ्यावं लागेल त्या पालकांचं की बाजूला व्हा म्हणून. सर्व पालकांना एक विनंती आहे की पुन्हा एकदा सांगतो की जागा ठेवायची, की तिथनं 2 विद्यार्थी जोडीने इकडे येऊ शकतील, इतकी जागा तरी ठेवा कमीत कमी. महाराष्ट्र म्हटला की संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटला की वीरांची भूमी, महाराष्ट्र म्हटला देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांची भूमी. असं एक म्हणतात की इतिहास घडविणारे इतिहास लिहू शकले नाहीत आणि इतिहास ज्यांनी लिहिला ते पुढे इतिहास वाचू शकले नाहीत. पण हाच इतिहास सुमारे 400 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वराज्यात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वराज्यच नव्हतं आणि हे स्वराज्य नसताना महाराष्ट्रामध्ये सुलतानांनी लयलूट चालवली होती आणि ही लयलूट इतकी होती की रयत त्रासली गेली होती. अक्षरशः आदिलशाही निजामशाहीचा हैदोस होता. आदिलशाही निजामशाहीमध्ये या सुलतानी सत्तांमध्ये काम करणारे जाधव घराणे आणि त्याच्याबरोबर भोसले घराणे, बाबाजीराव भोसले आणि लखोजीराव जाधव यांच्या मैत्री संबंधातून जिजाऊ या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या आणि जिजाबाईंनी इतिहास असं आपल्याला सांगतो की शिवाई देवीचा नवस्करण छत्रपती शिवरायांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव शिवाजी ठेवलं. इतिहास हेही सांगतो की शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव शिवाजी ठेवलं. पण विज्ञान हेही सांगतो का जो जीवाशी खेळला तो शिवाजी होता. हे देखील एक मूर्तिमंत उदाहरण त्या काळी त्या मातेने आपल्या उदरामध्ये ठेवलं होतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, हिंदवी स्वराज्य उभं राहण्याचं, हिंदवी स्वराज्य उभं राहावं या मातेनं आपल्या उदरामध्ये जन्माला असताना त्या बालकास सांगितलं की नाही, ही रयतेची लयलूट कुठेतरी थांबली पाहिजे, हिंदवी स्वराज्य कुठेतरी उभं राहिलं पाहिजे. बाळाला सांगितलं, लहानपणी बाळाला प्रत्येक गोष्टी शिकवल्या. एक या ठिकाणी परफॉर्मन्स होणार आहे. या परफॉर्मन्स मध्ये इतिहासामध्ये इतिहासकार सांगतात, अफजल खानाच्या भेटीला छत्रपती शिवराय जात असताना त्याने सांगितलं की आई, जर माझं बरं वाईट झालं तर मी काय करू. मित्रांनो, सर्व रसिक प्रेक्षकांना एक लक्षात ठेवा, त्या आईनं आपल्या बाळाला एक उत्तर दिलं की या स्वराज्यासाठी शिवा तुमचा बळी गेला तर मी असे समजेल की माझी कुस वाज राहिली होती. परंतु छत्रपती शिवरायांनी देखील आपल्या आईच्या विश्वासाला तडा न जाऊ देता हिंदवी स्वराज्य कशा पद्धतीने उभं राहील यासाठी खूप असे कष्ट केले, खूप संकट झेलली. आणि इतकीच नव्हे, माझा राजा असा होता की दूरदृष्टीचा होता. त्यांच्या गड किल्ल्यांवरती आजही असणारे पाणी, आजही असणारे त्यांचे बांधकाम इतकं मजबूत आहे की सुरक्षित आहे. पर्यावरणाविषयी असणारं प्रेम आजही इतकं सुरक्षित त्यांचं पर्यावरणाविषयी प्रेम होतं की आपण त्या गड किल्ल्यात गेल्यावर समजत होतं. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की पूर्वीची लोक आणि आताची लोक, मित्रांनो, ज्या वेळेस स्वराज्यावर एक एक संकट येत होते तेव्हा जीवाशी खेळणारी माणसं होती. मग तानाजी असो, संताजी असो, सूर्याजी असो, असे अनेक मावळे होते की जे जीवाशी खेळणारे होते आणि 18 पगड जातीच्या सवंगड्यांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी उभं केलं, असे हे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं गीत आमच्या इयत्ता 4थीचे विद्यार्थी या ठिकाणी सादर करते. फक्त एकदाच सर्वांनी म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की.
छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की.